साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। गेल्या 6 महिन्यांपासून सोलापूरची पाणी व्यवस्था कोलमडली तरीही कोणी वाली सोलापूरकरांना उरला नाही। चक्क उन्हाळ्यातच सोलापूरला पाणी नसल्यामुळे सोलापूर पासून मंत्रालयापर्यंत पोहोचलेल्या असताना आणि कोणतीही कार्यवाही करताना दिसली नाही। शहरामध्ये येणाऱ्या पाईपलाईनला मोठ्या प्रमाणात गळती लागलेली असताना देखील सोलापूर महापालिकेला कोणतंही देणं घेणं नाही। सर्वत्र पाण्याची बोंब निर्माण झालेली असताना देखील माजी नगरसेवकांनी हाताची घडी तोंडावर बोट अशी भूमिका घेतली आहे। शहरातील सर्वच भागांमध्ये पाणी हे 7 ते 8 दिवसाआड देखील येत असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे। विशेष करून सोलापूरच्या मध्यवर्ती भागात तर मोठ्या प्रमाणात पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे। तुमच्या घरी किती दिवसाआड पाणी येते? किती दिवस? 1 दिवस, 2 दिवस, 4 दिवसाआड पाणी। आणि ते दररोज पाणी वाया चाललंय। तुम्हाला रोज जातं काय? रोजच 24 तास आहे। कोणी येऊन बघत नाही? काय नाही, बघतेच जातात त्यांनी काय विचारच करीने, कामच केलं मग आमच्या उमरजकर मालकाने पाठवलं तर त्याला कोणीच विचार करेल। उमरजकर मालक तक्रार केली तर उमरजकर मालकाने आता त्यांनी पोल मारायला लागले ते त्या पाण्यासाठीच थांबवले ते पोल म्हणजे इलेक्ट्रिक पोल नाही हे असं त्यांचं इसा आहे ना, त्यांचा असं एवढं भाग आहे कंपाऊंडर मारायला लागले ते कंपाऊंड म्हणजे म्हणजे कसं त्यांचं ते कसं करायला लागलं, लोक लय त्रास करायला लागले आम्हाला। उलट्या मलाच मारून माझ्यावरच कंप्लेंट करायला ते लोक। कोण? इथले लोक पलीकडचे कशाबद्दल? आमच्या शेतात येऊन मारून हाणून गेले, मला माझ्याच गळ्यातलं घेऊन गेले। मी काय म्हटलंय, आता हे पाणी आहे, या पाण्याला आता काढू शकत नाही आपण, मग आमचं मालक आम्हाला वाचवी म्हणून ठेवलं। मग मी त्यांना काय म्हणलं, आमच्या रानात येऊ नका, तुम्ही लाकडं नेऊ नका म्हणून घाण शब्द वापरले। मग मी ह्या शब्दाला मी काय म्हटलं, हे नेण्यात तुमचं चुकीचं आहे, लोकांच्या शेतात येणं चुकीचं आहे, तुझ्या बापाचं आहे का, तू मालकासंग आहे का, असले शब्द वापरायला नाही का? ह्याला काय बोलू मी सांगा बरं? मी या शब्दाला काहीच बोलू नाही। मला आज सकाळी मारहाण करून माझ्या कानात गळ्यातलं घेऊन गेलं। मी या शब्दाला काय केलं नाही, डायरेक्ट कंप्लेंट केलं तर पण माझं कोणी दाद घेत नाही, मी गप्प बसलो। आमचे मालक पण 1-2दा कंप्लेंट गेले, त्यांचं पण दाद घेत नाही, मी गप्प बसलो या गोष्टी। मग तुम्ही तिथं सकाळी होतो प्रियंका चौकात, मग मी तिथं तुम्हाला सांगावं म्हणलं तर राहू दे कार्यक्रमात, आपण कशाला सांगावं, मी गप्प बसलो। डायरेक्ट दयानंद कॉलेजपाशी गेले, त्यांनी कंप्लेंटच घेण्यात, मग आपण काय करावं, गप्प बसलो। येत्या काळामध्ये सोलापूर महापालिकेच्या वतीने पाण्याची कशा पद्धतीने सोय केली जाते हे पाहणे औत्सुक्याचे आहे।